संसारात सुख नाही हुशारी धर, कुणाचे गण गोत कुणाचे घर. बघा, हा मनुष्य जन्म दुर्लभ आहे आणि हा जन्म जर मिळाल्यानंतर माणूस काय करतो, त्याच्यामध्ये काय 6 विकार येतात: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि हा लोभ ज्या वेळेला तयार होतो आणि या लोभामुळं काय करतो तो, माझी मुलं, माझं गणुगोत, माझं कोण, माझं बंगला, गाडी, आणि हे केल्यानं मी कोण होईल, सुखी होईल. आणि मग तो सुखाकरता काय करतो, या गोष्टी करतो. वेळेवर पोटाला अन्न खात नाही, झोप घेत नाही, आरोग्याचा विचार करत नाही. बघा, आरोग्याचं महत्त्व केव्हा कळतो, अन्नाचं महत्त्व केव्हा कळतो, भूक लागली. झोपेचं महत्त्व काय करतं, झोप आली झोपेचं महत्त्व कळतं. भूक लागली तर कोरडी, झोप आली तर दर्डी, अशी जी लोकांची म्हण आहे. आणि मग त्याचं महत्त्व कळतं. तसं आरोग्याचं महत्त्व केव्हा कळतं, ज्यावेळेला तो ICमध्ये ॲडमिट होतो त्यावेळेला त्याला कळतं. आणि मग हा आयुष्यभर पोटाला खात नाही, धन दौलत, मला सुख मिळेल, मी काय करील, मला घर नाही, माझं कसं होईल, मला जमीन नाही, माझं कसं होईल. मी स्वतःही तेच केलं. मला घर नाही, मला जमीन नाही, मला आमकं होईल, मी हे करीन, मी दुकान बांधीन, मी हे केल्यानं मला सुख मिळेल, ते केल्याला सुख मिळेल. पण तुकाराम महाराजांचा अभंग आहे, देवापाशी नाही सुखाचे गथोडे, आणून देईल तुमच्या हाती. अरे देवापाशी सुख नाही, सुख पाहता जवा पाडी, दुःख पर्वता एवढी. बघा, म्हणून सुख हे या वस्तूत नाही, सुख हे माणसात नाही, सुख वस्तूत नाही, सुख कुठे आत्म्यात आहे. काय, आणि ईश्वर चिंतनात आहे. म्हणून गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञस्य का भाषा, समाधिस्थच केशवा. बघा, माझं वय किती, 73. मी सुखाकरता 73 वर्ष धावलो, खूप धावलो, पण मला सुख कुठं दिसलं, गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये. काय, तुकाराम महाराज काय म्हणले, तुका म्हणे कसं, जसं असेल तसं, ती विले आनंद ते तैसेची राहावे, तिथे असू द्यावे समाधान. आज समाधान आहे का, नाही. म्हणून तीच प्रज्ञा सांगितलेलं, दुःख आलं देवाचा प्रसाद होईल, सुख आलं देवाचा प्रसाद होईल. बघा, कर्म करणं गरजेचं आहे, पण शेवटी कर्माला जोड कोणाची, प्रारब्धाची. किती कर्म केलं, शेवटी प्रारब्धाचं असेल तेवढंच मिळणार आहे. आणि म्हणून कर्म आणि प्रारब्ध, ईश्वर चिंतन करा, सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. 2 दिवस उगवला दिवस आहे आणि तो कसा घालायचा, आनंदात घालायचा. दिले आनंद ते पैसे राहावे, तिथे असू द्यावे समाधान. आपल्या हातात काय आहे, समाधान. तर प्रत्येक माणसांना गीतेचा 2रा अध्याय, जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर 2रा अध्याय पाठ करा, तोंडपाठ करा, मुळाबाळांना लावा. आणि या 2ऱ्या अध्यायामध्ये सगळं तुमच्या जीवनामध्ये काय आहे, सुख आहे आणि दुःख जाण्याचा मार्ग सांगितलेला आहे. जय वैद्यनाथ महाराज की जय.